हॅपी बर्थडे डिअर पुरुषोत्तम बाबा, हॅपी बर्थडे. पुण्यातले आता जे कॉन्टेंट क्रिएटर आहेत तर आता मोस्टली बरेच जण एंटरप्रिनरशिपमध्ये येत आहेत. वरी पार्टीमध्ये बघा. नमस्कार, माझं नाव प्रगत लोकांनी. आज आहे बाबांचा वाढदिवस म्हणजे प्रेरणाच्या पप्पांचा. आणि आता जरा आपण मस्तपैकी त्यांचं पूजन करून घेऊया. औक्षण नाही नाही असंच जाणार. सो प्रेरणाने मला करेक्ट केलेलं आहे, सो दॅट्स ओके. आणि काय वाढदिवसाचा दिवस मस्तपैकी निवडलेला आहे. रामनवमी आज. ओके, हा पुरुषोत्तम नाव आहे त्यांचं. स्पेलिंग सांगा. एकदम डिफिकल्ट वाला. आणि इकडे त्याच्याशिवाय पूजा पण आली आहे आणि ओमकार पण आला आहे. ओके, अमोल येतोय. येस. सो आता प्रेरणाची वेळ आहे. आणि बाबांना सगळं स्वीट आवडतं, तर आज भरपूर स्वीट आलं आहे त्यांच्याकडे. सकाळपासून स्वीटच आहे. तुझ्या बाबांनी पण स्वीटच पाठवलं तिकडून. येस येस, सकाळी रसगुल्ले मिळाले आहेत त्यांना, आता इकडे हे गुलाबजाम घेऊन आले आहेत. म्हणून तू स्वतःसाठी आणलेस का? त्याच्यासाठीच आणलेत त्याने. येस येस येस. सो आता केक कापायचा आहे, पण ऍक्च्युली अमोलची वाट बघतोय. सो अमोल आला तर जरा वेळ लागेल, तर या बड्डे बॉयचा केक कापूया. बड्डे मॅनचा. 70 पदार्पण झालेलं आहे बाबांचं. ओके, चला बाबा सुरू करूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पुरुषोत्तम बाबा, हॅपी बर्थडे टू यू. येस येस, तू भरव ना पप्पांना. येस येस, त्यांना गोडच जास्त आवडतं. तिखट पण आवडतं तसं, पण आज तिकटाचा दिवस नाही, त्यांची पार्टी पेंडिंग राहील. ओके, तर बुधवारी पार्टी देणार आहेत ते, तुम्ही पण येऊ शकता. मोहन नगरमध्ये. मटन ना, अनलिमिटेड मटन आहे बाबा बुधवारी. खाल तेवढं मटन आणि कलेजी पण. ओके, सो बुधवारी येऊ शकता तुम्ही इकडे. हां, नको आज हे सगळं डिस्कशन नको, आज रामनवमी आहे. ओके, आज आपण फक्त कोडावरतीच राहूया. थोडा मोठा काम सो लहान पीसच घेतलाय, कारण बाबांना आज गुलाबजामुन पण खायचं आहे. हां, आणि त्याच्याशिवाय अजून काय सगळ्यात स्वीट. हॅपी बर्थडे. सो बघा, आमचे जे नेबर आहेत ना, तर ते आता चालले आहेत. त्यांचं घर रेडी झालं आहे, दहिसरला शिफ्ट होतं आहे. त्या दहिसरमध्येच. ओके, पण त्यांचं करतं त्यांना आता आम्ही जरा एक गिफ्ट देतो आहे त्यांच्या नवीन घरासाठी. ते इथे भाडणे राहत होते. आता या बाबांना भेटूया. सो बघा, इथे प्रेरणाने मस्तपैकी मला इथे कोल्ड्रिंक बनवून दिलं आहे. मस्तपैकी लिंबू आणि सब्जाबी वगैरे टाकली आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्याशिवाय जरा व्हिडिओ बघतो आहे आपले इंडियन ट्रेड मिनिस्टर पियुष गोयल, ते पण सध्या चर्चेमध्ये आहेत. आणि ऑफकोर्स मिस्टर ट्रम्प तर आहेतच. मार्केट पूर्ण क्रॅश झालं आहे, वाट लागली आहे, तर जरा त्याचा पण फॉलोअप घेतो आहे. आणि सेम टाईम आपल्या प्रगत रियालिटीचे व्हिडिओ पण अपलोड होत आहेत. ओके, सो आपण एक्झिबिशनला गेलो आणि एक्झिबिशनला आपण जवळजवळ 26 व्हिडिओ शूट केले आहेत. म्हणजे आपल्या एकाच चॅनलवरती, आपल्या प्रगत रियालिटी चॅनलवरती तुम्हाला आता आपल्या तळकोकणातले म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 26 डेव्हलपर आहेत वेगवेगळे. तर त्यांच्याकडे NA प्लॉट म्हणा, ॲग्रिकल्चर प्लॉट म्हणा, फ्लॅट्स म्हणा, हे सगळं आपल्याला इकडे तुम्हाला अवेलेबल मिळणार आहे. ओके, सो जर तुम्ही प्रगत रियालिटीला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही करू शकता. आणि 2-2 दिवसानंतर एक व्हिडिओ रिलीज होत जाईल आणि तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. तर ते होतं आहे काम. आणि त्याचबरोबर जरा BYD इंडियात येणार की नाही, तर त्याच्याबद्दल पण जरा अपडेट घेतो आहे. सो बाबांचा वाढदिवस झाला रविवारी रामनवमीला, आणि त्याची पार्टी आज बुधवारी होते. तर बुधवारी पार्टीमध्ये बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी व्हरायटी ऑफ फूड आहे. ओके, सो काय काय आहे ते आता मला पण नाही कळत आहे. याच्यामध्ये कलेजी फ्राय तर दिसतं आहे, मटन ग्रेव्ही आहे, चिकन रस्सा येतोय, हे चिकन सुक्का आहे, हे चिकन सुक्का आहे, हे कलेजी मसाला आहे, हे खरडा मटण आहे, आणि हे खरडा ग्रेव्ही आहे, आणि पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा येतोय. बापरे, मग काय प्रेरणा प्लॅन काय नक्की तुझा? रेस्टॉरंट टाकायचा. काय बोलता, आता रेस्टॉरंट टाकलं तर काय खरं नाही मग. सो दुपारचं जेवण झालं आणि लिटरली ना अंगावरती आलं, कारण काय प्रेरणाने जेवण बनवलेलं. म्हणजे तुम्ही बोलाल ना, म्हणजे असं वाटलंच नाही की प्रेरणाने पहिल्यांदा मटण बनवलं, कारण याच्याआधी प्रेरणाने कधीच मटण बनवलं नव्हतं. मटण मला प्रचंड आवडतं. म्हणजे माशानंतर जर कोणती गोष्ट मला आवडत असेल तर ते मटण आहे. मासे तर काय आम्ही रोजच खातो, बुधवार, शुक्रवार, रविवार. ओके, बट मटण तसं घरी बनत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात. ओके, 1 in a 3 month वगैरे असं बनतं, आणि बाकीच्या वेळी तर मग बाहेरच खाल्लं जातं. आणि आज कसं प्रेरणाच्या वडिलांना पण मटण आवडतं, तर त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी मग प्रेरणाच्या पप्पांची पार्टी होती, त्याच्यामुळे त्यांनी जाऊन मस्तपैकी मटण आणलं. नंतर त्यांना कलेजी पण प्रचंड आवडते,
ओके. सो कलेजी फ्राय वगैरे मस्तपैकी बटर फ्राय बघितलं तुम्ही डिशमध्ये आणि मस्तच झालं. म्हणजे एवढे पदार्थ बनवले ना प्रेरणा. म्हणजे मटन ग्रेव्ही बनवलेली, त्यानंतर मग खरडा बनवलेला, मटन खरडा, नंतर कलेजी फ्राय होतं, चिकन सुक्का होता त्याच्याशिवाय, आणि त्याच्याशिवाय मग तांबडा रस्सा होता, पांढरा रस्सा होता, भाकरी होती, भात होता. ओके. जर असं जेवण बनवल्यावरती ना लिटरली डोळ्यावरती झोप आली, कारण एवढं दाबून जेवलो आणि यस म्हणजे संपृक्त झालो. सो थँक्स टू प्रेरणा. काय बोलता अशी बायको भेटायला नशीब लागतं. ओके. सो त्या बाबतीत तर बाबा प्रेरणा आहे. ओके. काय बोलू शकत नाही आपण, कारण कुकिंगमध्ये तिचा हात कोण पकडू शकत नाही. कारण ॲक्च्युली आम्हाला एवढं टेम्पटेशन होतं, तुम्हाला खरं सांगतो की म्हणजे रेस्टॉरंट टाकायचं, पण रेस्टॉरंट ॲक्च्युली इट्स नॉट अ गुड बिझनेस अनलेस अनटिल तुम्ही 24/7 तुम्ही त्या रेस्टॉरंटला देत नाही आहात तोपर्यंत. ओके. जर तुम्ही द्यायला तयार असाल तर इट्स अ गुड बिझनेस. ओके. पण तेवढा वेळ तर मी पण नाही देऊ शकत आणि प्रेरणा पण नाही देऊ शकत, बिकॉज आम्ही आमच्या बाकीच्या बिझनेसमध्ये पण इन्व्हॉल्व आहेत आणि आम्हाला ट्रॅव्हल पण करायला आवडतं. ट्रॅव्हलवरून आठवलं तुम्हाला दिसत असेल मागे 2 मोठ्या बॅग भरलेल्या आहेत. सो आपण फिरायला चाललो आहे. ओके. उद्याच चाललो आहे. ओके. उद्या संध्याकाळी निघणार आहोत आणि कुठे जातो तर त्याच्याबद्दल आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये कव्हर करेनच मी. पण आजचा दिवस तर फक्त जेवणाचा आहे, कारण दुपारी पण जेवलो आहे आणि आता काही मित्रमंडळी पण येतात. एक फ्रेंड आहे, तर तिचा वाढदिवस आहे उद्या. ओके. तर आम्ही आजच सेलिब्रेट करतो, कारण आज बुधवार आहे. ओके. स्वतः एवढंच आहे की एवढं छोटंसं आमचं बेडरूम, तर त्याच्यामध्ये सगळेजण कसे मावणार. ओके. सो मुंबई म्हटलं की स्पेस कन्स्टंट. ओके. आणि अशा वेळ कुठे ना कुठेतरी जाणवत राहतं यार मोठं घर असलं पाहिजे. ओके. स्पेशली मुंबईमध्ये. ओके. त्यामुळे आपल्याला काय टेन्शन नाही. मिडगावमध्ये तर भरपूर स्पेस आहे, भरपूर. ओके. कर्जतमध्ये पण भरपूर स्पेस आहे. ओके. मालवणमध्ये पण भरपूर स्पेस आहे. द ओनली प्लेस जिथे स्पेसची गरज आहे तर तिथे मुंबई आहे. बघूया, फिंगर क्रॉस. सांगतो तुम्हाला इन फ्युचरमध्ये. सो मित्र पण येतील. ओके. पण त्याच्यासाठी मला तर माझी कामं संपवायची आहेत. ओके. आत्ताच RTO ऑफिसला जाऊन आलो आणि लॉट ऑफ थिंग्स. आंबे पण चालू आहेत, आंब्याच्या डिलिव्हरीज पण चालू आहेत, बट थँक्स टू माय स्टाफ. ओके. सो जे पण आहेत ते खूप चांगल्या प्रकारे हँडल करतात. आणि बघा मी ना खरोखर म्हणजे जे कोकणातले आता जे कॉन्टेंट क्रिएटर आहेत, तर आत्ता मोस्टली बरेच जण एंटरप्रिनरशिपमध्ये येत आहेत. ओके. सो मी तर लॉंग बॅक डिसिजन घेतला 3 years बॅक. सो आय डोंट वॉन्ट टू बी जस्ट अ कॉन्टेंट क्रिएटर. सो मी तर आधीच खूप डायव्हर्सिफाय करून ठेवलेलं, पण आतासुद्धा बरेच जण कॉन्टेंट क्रिएटर आता एंटरप्रिनरशिपमध्ये येत आहेत, स्वतःचा बिझनेस स्टार्ट करतात, आंबे विकतात, ओले काजू विकतात. पण त्यांना पण मी एवढंच सांगेन की लाईक बघा, बिझनेस करायचा ना तर सगळी कामं स्वतःच करून चालणार नाहीत. ओके. तर तुम्हाला लेव्हरेज केलं पाहिजे. आणि बघा, प्रत्येकाचं आपलं ना एक लाईफस्टाईल असते, टेम्परामेंट असतं. आय एम नॉट लाईक दॅट. मी बिझनेसबद्दल विचार करू शकतो, पण म्हणजे मी ऑन असतो बिझनेसच्या बाबतीत, पण मी 24 तास तेच काम करत बसू शकत नाही. ओके. सो मला माझ्या फ्रेंड्सबरोबर चांगला क्वालिटी टाईम स्पेंड करायला आवडतो. आता उद्या मी फिरायला निघतो आहे, सो विल बी गॉन ऑलमोस्ट फॉर 7 to 10 days डिपेंड. ओके. आणि महाराष्ट्राच्या बाहेर चाललो आहे, तर त्याच्यामुळे ते पण मला करायचं आहे. ओके. सो बघूया मे एंडपर्यंत मे बी एखादी इंटरनॅशनल ट्रिप पण शक्यता आहे. ओके. सो अशा बाकीच्या गोष्टी पण आहेत त्या मला करायला आवडतात. मला पुस्तकं वाचायला आवडतात. ओके. आणि बऱ्याच गोष्टी आवडतात. ओके. सो त्या सगळ्या पण गोष्टी करायच्या असतात. त्याच्यामुळे मी जे पण बिझनेस करतो ते मेक शुअर करतो की माझी टीम हँडल करू शकते का, की आय कॅन हायर सम पीपल आणि ते मी मॅनेज करू शकतो का. अदरवाईज रेस्टॉरंट बिझनेस आयडियल बिझनेस आहे. ओके. करण्याचा. ओके. पण दॅट इज अ रिझन मी करत नाही तो. ओके. कारण त्याच्यामध्ये मला 24/7 मी लॉक होईल. ओके. पण तुम्ही पण जर बिझनेस करताय तर त्याचा विचार तुम्ही नक्कीच करा. बिझनेस ही अशी गोष्ट नाही आहे, म्हणजे जर तुम्ही खूप चांगला रेव्हेन्यू करताय पण सगळं स्वतःच करताय, तर ते इट इज ॲज गुड ॲज सेल्फ एम्प्लॉईड असण्यासारखंच आहे. ते काय बिझनेस होत नाही जोपर्यंत तुम्ही तुमचे एम्प्लॉईज हायर नाही करत, त्यांना तुम्ही ट्रेन नाही करत, त्यांना तुम्ही चांगली सॅलरी देत नाही, तुम्ही सगळ्या गोष्टी प्रॉपर मॅनेज करायला त्यांना शिकवत नाही, त्यांना इंडिपेंडेंट बनवत नाही, त्यांच्यावरती जबाबदाऱ्या टाकत नाही, तोपर्यंत तुम्ही बिझनेसमॅन बनवू शकत नाही. ओके. आणि मे बी लेट्स सी. नॉट राईट नाऊ, कारण आता मी बऱ्याच गोष्टींपर्यंत ऑक्युपाईड आहे. पण इन फ्युचरमध्ये आय एम प्लॅनिंग टू लॉन्च अ कोर्स, ऑफलाईन कोर्स, सोशिओ एंटरप्रिनर कसं बनायचं, म्हणजे सोशल मीडिया थ्रू एंटरप्रिनर कसं बनायचं आणि पैसे कसे कमवायचे. ओके. सो मोठा त्याचे 5 ways आहेत. जस्ट एक ग्लिम्स त्याला सांगितलं तर एक आहे ॲडसेन्स, सेकंड इज प्रमोशन्स, जे मोस्टली सगळेजण करायला लागलेत आता. आधी सगळे बोलायचे की आम्ही हे नाही करणार, ते नाही करणार, आता सगळे लाईनीवरती आले आहेत आणि सगळे प्रमोशन्स करतात.
थर्ड आहे तुम्ही कमिशन बेस्ड बिझनेस करू शकता, एखादी गोष्ट तुम्ही विकता आणि त्याच्यावर तुम्हाला कमिशन मिळतं. चौथा आहे तुम्ही प्रोफेशनल फी चार्ज करू शकता एखाद्या गोष्टीसाठी, म्हणजे तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर बनला तर तुम्ही सेलिब्रिटी काइंड ऑफ बनता. ओके. आणि फिफ्थ आहे बिझनेस प्रॉफिटमधून. ओके. सो ईच सेक्शन आहे ना त्याच्यातून तुम्ही पैसे कमवू शकता आणि खूप वास्ट आहे. ओके. म्हणजे आता तरी वाटतं मला सोशल मीडिया आणि त्याच्यातून होणाऱ्या एंटरप्रिनरशिपची इतर सुरुवात आहे. ओके. बरेच जण हातपाय मारतात. ओके. काही जण सक्सेसफुल होत आहेत, काही जण अनसक्सेसफुल होत आहेत, काही जणांना ते करायचंच नाही आहे. सो बऱ्याच गोष्टी होतात. ओके. पण त्या होत राहतील. पण आता तरी मला असं वाटतं या ब्लॉगमध्ये मी इथेच थांबतो. बाकी आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. प्रेरणा पण आता येईलच सगळं चिकन बिकन घेऊन, चिकन मटन खरडा कलेजी फ्राय, कारण मित्रांची मग आज इकडेच पार्टी आहे. तर काय म्हणता, पार्टी काम पण झालं पाहिजे, वर्क हार्ड पार्टी हार्ड सगळं झालं पाहिजे. ओके. तर आता या ब्लॉगमध्ये मी इथेच थांबतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.